कृष्ण हरे डरते जाना उभे विटेवरी डरते जाना उभे विटेवरी
रे पाय पांडुरंगा मागणे ते तुझ प्रती आहे 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 रे पाय पांडुरंगा रे पाय पांडुरंगा रे पाय पांडुरंगा
प्रती आहे देसी तरी पाहे पांडुरंगा या संतांशी निरवी हेची मज देई अनेक दुजे काही न मागे तूज तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची या संतांशी निरवी हेची मज देई अनेक दुजे काही न मागे तू पांडुरंगा करू प्रथम पेटे तटे भीमरथ्यावरं पुंडरीकाय धातुं निन्द्रयी समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कलावन्य जीवोधरार्थावतारं कलङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं खलानिशवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् काय माझी वाणी मानेल संतासी रंजव चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया पायावरी या वारकरी संतांच्या श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत मागणे ते क तुझ प्रती आहे देशील तरी पाय पांडुरंगा या संतांशी निरवी हेच मज देई अनेक तुझे काही न मागे तूज प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा मागणी प्रकरणातील अभंग विठ्ठल भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा संकीर्तन सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा आणि या कार्यक्रमाचे आयोजक गावातील सर्व तरुण मंडळी आणि महिला मंडळ तुम्ही मायबाप सर्वांनी आयोजित केलेला
भागवत कथा या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं कथा चालू आहे. कथाकार श्री हरिभक्तपरायण वाल्मिकजी महाराज सुरायकर, माझे लाडके गुरुबंधू, त्यांच्या मुखातून आपण कथा श्रवण करत आहात. आणि आजच्या या 7व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाटेला आपल्या गावातील हरिभवानी आप्पा यांनी मला ही दिलेली आहे. तसेच आजचे कीर्तन सेवा सौ नैना दिगंबर पाटील यांच्याकडून, हे वडील का, वैकुंठवासी गोपाळ शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ आजची ही कीर्तन सेवा. आणि माझ्या वाटेला आलेली माझ्या मर्यादित वेळेमध्ये मी माझी सेवा आटोपण्याचा प्रयत्न करेल. हरी विठ्ठल. थोडेसे पुढे सरका, चोपदार तुम्ही बाजूला सरका, चोपदार चोपदार. हे पा, पटकन उठून 2 पावलं पुढे चालत या. का मी येऊ पुढे चालत? या उठा 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 उठा. नुसतं जागेवर असं नका करू. पटकन 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 न बोलता. या लाईनचे भले पक्के तुम्ही, मानलं तुम्हाला. बरं, जाऊ द्या. ते म्हणतील आम्ही घरच्यांचं ऐकते, तुमचं कुठे ऐकू महाराज. विठ्ठल आज आपल्या कथेचा सप्ताहाचा 7वा दिवस. आपले कथाकार बाहेर गेले. कथाकार नाही का आज जाऊ दे. डबल बिझनेस चालू आहे त्यांचा. इथे असं जे कथाकारांचं जाऊ दे. जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग सेवेसाठी घेतलेला. वारकरी संप्रदायामध्ये हा अलिखित दंडक घालून दिलेला आहे. कोणता दंड? सप्ताहाचा शुभारंभ म्हटला, सप्ताहाची सुरुवात म्हटली की काय झालं? हरी बरोबर आहे. चला, वारकरी संप्रदायामध्ये असा अलिखित दंडक घालून दिलेला आहे. सप्ताहाचा पहिला दिवस म्हटला की तो नामपर अभंग घेतला जातो. मध्यंतरी संतपर, उपदेशपर, स्थितीपर, अद्वैतपर कोणताही अभंग चालतो. पण 7वा दिवस आला की काय येते? मागणी. आणि 8व्या दिवशी काला. आणि काला झाला की हाला. आणि बुवा जर का परत आला, लोक लगेच विचारतात बुवा का आला? त्यापेक्षा येऊ नये. मी आज जाणार आहे, उद्या काल्या जाणार झाल्यावर येणार आहे, पण गावाच्या बाहेर, गावात नाही येणार. कोणी विचारलं तर उत्तर नाही माझ्याकडे. नियम असा आहे, 7वा दिवस म्हटला की मागणी करावी लागते. आम्ही 7 दिवस पर्यंत तुझी कथा ऐकली, तुझं नामस्मरण केलं, तुझी भक्ती केली, म्हणून आम्ही तुझ्यावर उपकार केले, त्याचा मोबदला आज दे. आता मागितलं की आज मागितल्यावर आज भेटणार नाही तुम्हाला. ते कधी भेटेल? उद्या काल्याच्या रूपात. ते उद्या आपल्याला मिळेल. मग आज मागायचंय. पहिला मुद्दा मागावं का? दुसरा मुद्दा कुणाकडे मागावं आणि कशासाठी मागावं. आपण क्रमाक्रमाने आपण याचा विचार करणार आहोत. पण आजचा जो अभंग घेतलेला आहे सर्वांच्या पाठांतरातला आहे.
असं कोणीच नाही की त्याचा अभंग पाठ नाही. बरं नेमकं असं आहे, ते वारकरी संप्रदायातले असो अथवा नसो, इतर बी आपला अभंगाचा वापर करतात बरं का. जे आपल्याकडे येत नाही ना ते बी आपल्या अभंगाचा काय करतात, ते मागणे ते एक तुझं परत मागतात, मागणी करतात. पण एक लक्षात ठेवा, हा अभंग आहे ना तोंडपाठपेक्षा कानपाठ जास्त आहे. तोंडपाठ वेगळं आणि कानपाठ वेगळं. कानपाठ म्हणजे ऐकून ऐकून पाठ केलेलं, आणि जे ऐकून ऐकून पाठ झालं असतं ना त्याच्यात चुका सापडतात. मी जेव्हा निर्णय घेतला या अभंगावर कीर्तन करायचा तेव्हा मी खोलात उतरलो, नेमका अभंग कसा आहे. गुरुवर्य नत्थूसिंग बाबा यांनी सार्थ गाथा तयार केलेला आहे. प्रत्येक अभंगाचा अर्थ खाली दिलेला आहे, त्याला सार्थ गाथा म्हणतात. 2 भाग आहेत. कोणताही अभंग तुकोबारायांचा घ्या आणि त्याच्या खाली त्याचा काय अर्थ दिलेला आहे. आता आपण कसं म्हणतो, दुसरं कडवं कसं म्हणतो आपण, या संतांशी निर्वे आणि तुझे काही न मागो देवा, पण ते मागो देवा नाही. आणि काही दुजे न मागे तुझ, मागे बी नाही आणि देशील बी नाही. आपण देशील तरी याच्यानं कानपाठ हा अभंग जास्त आहे, आणि माझा देखील कानपाठच होता. पण मी जेव्हा गाथा पाहिला आणि तेव्हा माथा चालवला आणि तुमच्या पुढे उभा झालो. विठ्ठल